बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। दसरा मेळाव्यामध्ये भाषण करताना मनोज जरांगे हे भावुक झाले। थोड्याच दिवसांचा पाहुणा असल्याचं म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले। जीवनात येऊन जे मिळवायचं होतं ते मिळवल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली। 2 वर्ष संपूर्ण मराठा आरक्षणात घातल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं। एका वर्षात हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट मिळवलंय। मुंबईत जीआर घेऊन मराठा आरक्षणाची लढाई जिंकल्याचं जरांगे म्हटलेत। तर आपल्यांनी फितूर व्हायला नको होतं असंही ते म्हणाले। आता आपल्याला प्रशासनात लोक टाकायचे आहेत। तरुण तरुणींना जास्तीत जास्त अधिकारी करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। तर बोगस आरक्षण घेतलेली लोक प्रशासनात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आमचं गुलामीचं गॅजेट मग इंग्रज तुमच्या घरात राहत होते का असं म्हणत जरांगे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंवर टीका केली आहे। भुजबळ बावसाळलेले आहेत, म्हशीसारखं पाण्यात बांधायचं असं जरांगेंनी म्हटलंय। तर यापुढे कुणीही ओबीसींना दोष द्यायचा नाही असं आवाहन देखील त्यांनी मराठा समाजाला केलं। काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवंय। ओबीसींचं आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ नका, या ताटातलं त्या ताटात देऊ नका असं धनंजय मुंडे म्हटलेत। 250 दिवस माझ्या बहिणीनं मला आधार दिला, संकट काळात मला एकटं सोडलं नाही असं धनंजय मुंडे म्हणाले। मला क्लीन चिट मिळूनही मी आज शिक्षा भोगतोय असंही मुंडे म्हणाले। शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेसह राहुल शेवाळेंवर निशाणा साधलाय। शिंदेंच्या शिवसेनेनं आधी आझाद मैदानात मेळावा ठेवला होता, मात्र आता त्यांनी बंदिस्त ठिकाणी मेळावा ठेवलाय। त्यामुळे कुणाचे विचार बंदिस्त झालेत हे आता दिसून आलं अशा शब्दात अनिल देसाई यांनी टीका केली। शिव्या देण्याची संस्कृती कुणाची आहे हे देखील लोकांना चांगलंच माहिती आहे असं देखील अनिल देसाई म्हटले। बाळासाहेबांच्या चरणानं पावन झालेली शिवतीर्थावरील भूमी आहे अशी भावना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली। यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। शेतकरी उद्ध्वस्त होत असताना सरकार मात्र असंवेदनशील आहे। शेतकऱ्यांना न मागता न्याय देणारं उद्धव ठाकरेंचं सरकार होतं। आता मात्र 50 खोके वाटायला यांच्याकडे पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली आहे। राजन तेलींनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रवेश केला। यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सिंधुदुर्गमध्ये मोठा धक्का बसलाय। हिंगोलीच्या औंढा नागनाथमधील ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये अलंकारी पूजा करण्यात आली। यावेळी चांदीची गंगा आणि नागफणा बसवण्यात आला होता। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। दसऱ्यानिमित्त जळगावात बराटे कुटुंबियांकडून अश्वपूजन केलंय आणि कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीनं पूजा करत दसरा सण साजरा केलाय। ऐतिहासिक करवीर नगरीमध्ये शाही दसरा पार पडला। कोल्हापूरच्या दसरा चौकात शमीच्या पानांचं पूजन आणि आरती करून पारंपरिक पद्धतीनं सोनं लुटण्यात आलं। हत्ती घोडे आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढण्यात आली। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। राज्यातील सर्वच विभागात जून आणि जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातच सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पावसाची नोंद झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागात जून आणि जुलैमध्ये सरासरीच्या 80 ते 90%, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 153 आणि 218% पाऊस झालाय। वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झालाय। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावांमध्ये 98.70% पाणीसाठा उपलब्ध आहे। हा साठा 359 दिवसांसाठी पुरेसा असून मुंबईकरांना पाणी कपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली आणि त्यामुळे किरकोळ बाजारात मटार 200 ते 220 रुपये आणि गवार 180 ते 200 रुपये किलो दरानं विकली जाते। पालक जोडीचा भाव हा 60 रुपये तर मेथी 50 रुपये इतकी झाली आहे।